चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सनी मात. विराट कोहलीची निर्णायक खेळी. राज्यात मार्च महिन्यात उष्णतेच्या 2 लाटा येण्याचा अंदाज. मुंबईत कमाल 36 तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 पर्यंत जाण्याची भीती. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत झेप्टो कंपनीकडून बुरशीजन्य आईस्क्रीममध्ये फंगस दिल्याचा प्रकार. कंपनीविरोधात मनसे आक्रमक. खराब झेप्टो कंपनी बंद करण्याची मनसेची मागणी. मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद. तातडीच्या वैद्यकीय सेवेपासून प्रवासी वंचित. माहिती अधिकारातून बाब उघडकीस. मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 4 नवीन पोलीस ठाणं स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाची मान्यता. आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर नवीन रेल्वे पोलीस ठाणं स्थापन करणार. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा. मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याची एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. बृहन्मुंबई महापालिकेच्या 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा. प्रस्तावित प्रकल्पांची निविदा कामं महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं अबू आझमींचं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता. निलंबनाच्या कारवाईची मागणी. वादंगानंतर अबू आझमींकडून वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याचे सूत्रधार भानू दाम्पत्यच. न्यू इंडिया बँकेच्या 6 संचालकांचा जबाब. हिरेन भानू अबुधाबीला तर बायको गौरी ही थायलंडला पळाल्याची माहिती. सेबीच्या माजी अध्यक्ष माधवीपुरी बुच यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. मुंबई सत्र न्यायालयाच्या गुन्हा नोंदवण्याच्या आदेशाला 4 आठवड्यांची स्थगिती.